वैश्विक पर्यावरणीय मुद्दे या विषयावर थोडीशी जास्त चर्चा करणार आहोत. आपला हा भाग आहे धडा 11 एन्व्हायरमेंटल इश्यूज अँड कन्सर्न्स मधला. हा ब्लॉक नंबर 3 आहे DVAE 181 या विषयाचा. आणि मी आदिती समीर आपल्याबरोबर या विषयाची थोडीशी चर्चा करणार आहे. आजच्या या भागामध्ये जर तुम्ही पहिल्या स्लाइडवर बघत असाल तर एक फार सुंदर पोलर बेअर पांढऱ्या शुभ्र रंगाचा आपल्याला दिसतंय. इथे तुमच्या लक्षात येतोय का मित्रांनो? बघा बरं त्या चित्राकडे परत एकदा. हे आपल्याला नॅशनल जॉग्राफिकने उपलब्ध करून दिलेलं चित्र आहे. अतिशय सुंदर असं चित्र आहे, पण त्याच्यात फार दुर्दैवाचा दुर्विलास आपल्याला दिसून येतो. जर आपण त्याच्याकडे नीट निरखून बघितलं तर त्या पोलर बेअरला उभं राहायला सुद्धा बर्फ नाही राहिला. का बरं असं झालं असेल? आणि असं होतं का या जगात खरंच? काही फक्त कल्पना आहे? तर हे खरं खुरं चित्र आहे, हे खरा खरा फोटो आहे हा. आणि हे असं होतंय आणि त्याच्या नोंदी जगभर शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. आज ह्या सगळ्या मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत खोलात जाऊन विस्ताराने. आणि त्याची सुरुवात होतीये या पोलर बेअर करून. बघा, त्याचा अधिवास हा कमी कमी होत चाललेला आहे आणि त्याला वसतीसाठी आता स्थानच उपलब्ध नाहीये. लांबवर पसरलेला समुद्र, सागर, महासागर त्याला फक्त पोहायला प्रवृत्त करतो आणि त्याला राहण्यासाठी बर्फाच्छादित असा भूभाग हा उपलब्धच राहत नाही. आता ह्याच्या मागची जर कारणमीमांसा बघायला गेलं आपण, कधी कधी आपण गप्पांमध्ये घरात जर बोलत असू की फार उकडतंय, खूप गरम होतंय, आमच्या वेळी नाही बुवा असं इतकं गरम व्हायचं, असं तुमचे ज्येष्ठ किंवा वरिष्ठ कधी म्हणलेत का तुम्हाला? आजी आजोबांची गप्पा मारताना हा विषय नक्की निघतो. आमच्या वेळी फार थंडगार वारे सुटायचे जून मध्ये असं सांगतात. किंवा श्रावणाच्या आधी सुद्धा फार आल्हाददायक वातावरण असायचं असे सांगणारे वृद्धही आपल्याला नक्की भेटलेले असतील. म्हणजेच त्यांनी अनुभवलेले वातावरण आणि त्यांनी अनुभवलेले ऋतू हे निश्चितच आपल्यापेक्षा वेगळे होते. आता काय फरक होता ते तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारून निश्चित शोधून काढाल याची खात्री आहे मला. आज आपण आपल्या या भागामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, ऍसिड रेन, ओझोन लेअर डिप्लिशन अशा मोठ्या मोठ्या शब्दांची मराठीतून चर्चा करणार आहोत. म्हणजेच इथे आपण जागतिक तापमान वाढ, आम्लवर्षा, ओझोनच्या थरात आलेली कमी आणि इतर काही फार महत्वाचे वैश्विक पर्यावरणीय मुद्दे चर्चेला घेणार आहोत. चला तर मग आजचा हा भाग सुरू करूया. या पुस्तिकेमध्ये, या ब्लॉक मध्ये आजपर्यंत आपण 8व्या धड्यापासून 10व्या धड्यापर्यंत अशी मार्गक्रमण केलेलंच आहे. आजच्या या भागात आपण वैश्विक पर्यावरणीय मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहोत. ही पुस्तिका आपल्याला सर्व ज्ञान देते ते जैविक विविधतेबद्दल, प्रदूषणाबद्दल, त्यामागे असलेल्या जोखमींबद्दल, आपत्तींबद्दल आणि कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं हे आपण मागच्या भागामध्ये फार खोलवर जाऊन बोललेलोच आहोत. तर या भागात आपण बोलूया ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यूज बद्दल. आता जेव्हा हे मुद्दे आपल्या समोर येतात तेव्हा या धड्यामध्ये आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही ही यादी बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की वैश्विक पर्यावरणीय समस्या ही एक फार मोठी संकल्पना आहे आणि त्यामध्ये खूप विविध प्रकारचे मुद्दे हे चर्चेला उपस्थित होतात. आता याच्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंगचं मराठी रूपांतरण म्हणजे जागतिक तापमान वाढ असं आहे. आता त्याच्या मागची कारणं आणि त्याचे परिणाम हे तर ओघानेच आहे. म्हणजे आता आपण त्याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा करूया. त्यानंतर आपण हवामानात होत असलेला बदल आणि त्याचा होणारा हानिकारक प्रभाव किंवा परिणाम याची चर्चा ही जास्त करूया. आपल्या भारतात हे हवामान बदल कुठे कुठे होतात, कसे होतात आणि भारत सरकारने किंवा शासनाने याच्यासाठी काय पावलं उचललेली आहेत याबद्दलची चर्चा
आपल्या दुसऱ्या भागात किंवा पुढच्या भागात आपण करूया. त्याचबरोबर ओझोन थरातील घट, कमी होणारा ओझोन थर, डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर, आम्लवर्षा म्हणजेच ऍसिड रेन आणि काही आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि त्यांची उद्दिष्टे, या सगळ्याबद्दल आजच्या या आपल्या भागामध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा आपण या चित्राकडे बघतो तेव्हा आपल्याला शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला एक अहवाल आणि त्याचं मुखपृष्ठ इथे दिसतंय. हा अहवाल तुम्ही जरूर वाचा, जिथे आपल्याला युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच UNFCCC याच्यानुसार जो अहवाल भारतामध्ये निर्माण केलेला आहे, लिहिला गेलेला आहे, त्याबद्दलची ही पुस्तिका आपल्याला ई व्हर्जन मध्ये मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज वर सहजरित्या विनामूल्य उपलब्ध आहे. जरूर वाचा. त्याच्यात तुम्हाला अशी सुंदर सुंदर चित्र आणखीन प्रवृत्त करतील पुढची माहिती वाचण्यासाठी. आता आपण जरा पुढे जाऊन बघायचं झालं तर सुरुवातीला आपल्याला असं म्हणता येईल की पृथ्वीची उत्पत्ती जी आहे ती सूर्यापासून झालेली आहे आणि जे वातावरण आहे, आपण जे नेहमी वातावरण म्हणतो, हवामान बघतो, त्या सगळ्याबद्दल आज ही चर्चा असल्यामुळे आपण वातावरणामध्ये जी ऊर्जा आपल्याला मिळते किंवा उष्णता आपल्याला जी मिळते ती आपल्याला नक्कीच सूर्यापासूनच मिळते. जवळजवळ 99.97% ऊर्जा ही आपल्याला सूर्यामुळे मिळते, म्हणजे सौर ऊर्जा ही आहे. आता इथे आपल्याला हवेचा दाब, वेगवेगळे वाऱ्यांची आवर्तने किंवा आर्द्रता, पर्जन्य, याही सगळ्यांचा सखोल अभ्यास हा करणं अपेक्षित असतं. आता हा आपला पेपर जो आहे तो जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप उपयोगी पडतील उत्तरं लिहिताना. जर मोठ्या प्रकारची उत्तरं किंवा लांब उत्तरं जर आपल्याला इथे अपेक्षित असतील तरी प्रस्तावनेमध्ये ही आपण माहिती नक्कीच घेऊ शकतो. आता जर यामध्ये चित्र जर तुम्ही बघितलं तर हे चित्र आहे हरितगृहचा जो परिणाम आहे त्याचं. हे पण नॅशनल जॉग्राफिकने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं चित्र आहे. म्हणजे हरितगृहाचा प्रभाव किंवा परिणाम हा नेमका काय असतो आणि याच्यामुळे तापमानात बदल का होतो हे चित्र स्पष्ट करून सांगतं. त्याच्या आधी थोडीशी आपण पार्श्वभूमी बघूया. भूपृष्ठाचं सरासरी जे तापमान आहे ते आपल्याला अनेक घटकांवर अवलंबून आहे असं म्हणता येतं. आणि या तापमानाच्या नोंदीची वेळ किंवा वर्षातले दिवस आणि त्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश हे तितकेच महत्वाचे ठरतात. जर आपण त्याही पुढे जाऊन बघायचं झालं तर पृथ्वीच्या सरासरी तापमान, जे पृष्ठभागाचं तापमान आहे, त्याच्याबद्दल जर विचार करायचा झाला तर ते सातत्याने वाढतं आहे आणि या वातावरणात आपल्याला कार्बन डायऑक्साईड, मिथेन यांच्यासारखे वायू जे सातत्याने उत्सर्जित होतात आणि त्यांचं प्रमाण जे वाढत चाललंय त्याच्याबद्दल चर्चा करणं हे महत्वाचं ठरतं. आता जो आपला पहिला भाग आहे, सगळ्यात पहिला भाग आहे, तो आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीचा. आता जेव्हा आपण या जागतिक तापमान वाढीबद्दल चर्चा करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठलाही बदल म्हणजे तापमानात असू दे, हवामानात असू दे, हा नैसर्गिकरित्याही होऊ शकतो. आणि म्हणूनच ज्यावेळी आपल्याला एखाद्या ठिकाणच्या वातावरणात, तापमानात, हवामानात किंवा पर्जन्यात तफावत, फरक या बदल घडून आलेला दिसतो तेव्हा आपण याचा जास्त अभ्यास करायला लागतो. आता असं म्हणतात की क्लायमेट इज व्हॉट यू एक्सपेक्ट अँड वेदर इज व्हॉट यू गेट. म्हणजे क्लायमेट हा जास्त लांब असा अभ्यास असतो हवामानाचा आणि वातावरणात जो तातडीने घडणारा बदल असतो त्याला आपण वेदर असं म्हणतो. आता यामध्ये जेव्हा वातावरणात बदल घडतो असं म्हणतोय तो कशामुळे घडतो किंवा काय काय नेमकं अपेक्षित आहे ते अभ्यास करणं याची आपण थोडीशी चर्चा करूया. असं म्हणतात की 2050 पर्यंत जवळजवळ 1.5
डिग्री सेंटीग्रेड ते 4.5 डिग्री सेंटीग्रेडनी तापमान वृद्धी ही आपल्याला अपेक्षित आहे. आपल्या शास्त्रज्ञांना असं वाटते की तेवढी तापमान वृद्धी निश्चित होईल. आता याचा आपल्याला अभ्यास करण्याचं कारण काय, तर WHO सारख्या मोठ्या संस्था असं म्हणतात की या सगळ्या तापमान वाढीचा मानवी आरोग्यावर फार मोठा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. आरोग्यविषयक तक्रारी ह्या फार मोठ्या प्रमाणावर वाढतील अशी ही त्यांची थोडीशी संकल्पना इथे आपल्याला लक्षात येते. आता जेव्हा ह्या सगळ्याचा विचार करतोय तेव्हा तुम्ही स्लाइडवर बघू शकता की हिमनद्या वितळल्यामुळे बर्फाचे स्तर वाढतात, उष्णतेची लाट येते, औष्णिक बेटे तयार होतात, समुद्र पातळीत वाढ होते आणि त्यामुळे बरेच प्रभाग हे पाण्याखाली विलीन होतात आणि यामुळे आपल्याला याचा अभ्यास करणं हे महत्वाचं ठरतं. आता हे सगळं कळण्याच्या आधी एक छोटीशी कल्पना आहे. अर्थातच तुम्ही सगळ्यांनी याचा अभ्यास आधी केलेलाच असेल, परंतु तरी एक छोटीशी रिव्हिजन किंवा परत एकदा आपण त्याचा विचार करूया. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे हरितगृह परिणामाचा. आता काचेच्या एखाद्या विशिष्ट रचनेला आपण ग्रीन हाऊस असं म्हणतो किंवा हरितगृह म्हणतो. अतिशय नाजूक वनस्पतींची वाढ आणि संरक्षण करण्यासाठी हे आपण ग्रीन हाऊस किंवा हरितगृह वापरत असतो. आता तिथे 3 प्रकारचे महत्वाचे परिणाम कारणीभूत ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे काचेच्या भिंती, दुसरी गोष्ट म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं जास्त प्रमाण हवेपेक्षा आणि तिसरी गोष्ट म्हणजे अतिरिक्त बाष्प तिथे आपण पुरवू शकतो या वनस्पतींच्या वृद्धीसाठी. आता होतं काय की या वातावरणात विशिष्ट प्रकारच्या काचेच्या भिंती असलेल्या या वातावरणात लहान तरंग जे असतात उष्णतेचे किंवा शॉर्ट वेव्हज ज्या असतात त्या त्यातून जाऊ शकतात आरपार. मात्र या काचेच्या भिंतींमधून जे लांबडे तरंग असतात किंवा मोठे असतात किंवा लॉंग वेव्हज ज्याला म्हणतात असे असतात ते पार करू शकत नाहीत. आणि अशा पद्धतीने हरितगृहाच्या वायूंमुळे पृथ्वीवरील उष्णता ही बाहेर पडू शकत नाही आणि वातावरणामध्ये ही उष्णता किंवा ऊर्जा ही तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरते. म्हणजेच होतं काय की हरितगृहामध्ये आतमध्ये बाहेरपेक्षा जास्त तापमान असतं. म्हणजेच आतमध्ये वॉर्मर. आता हे वॉर्मर म्हणजेच हा शब्द येतोय ग्लोबल वॉर्मिंग मधून. आता ही प्रक्रिया नैसर्गिक आहे का, तर आहे आणि याचे काही फायदेही होतात. त्याशिवाय जर आपण पृथ्वीवरचा अभ्यास केला किंवा तिच्या वातावरणाचा अभ्यास केला तर असं आपल्या लक्षात येईल की पृथ्वीवर जीवन असणं किंवा वनस्पती, प्राणीजीव किंवा मनुष्यजीव असणं हे अशक्य होतं जर हा आपल्याला हरितगृहाचा परिणाम दिसला नसता तर. म्हणजे एका प्रकारे आपण असं म्हणतोय की हरितगृहाचा जो प्रभाव आहे तो हवाच आहे आपल्या आयुष्यासाठी. परंतु कारण निवडक ऊर्जा ही काही शोषून घेतली जाते, परंतु ते जर अतिरेकी झालं, जास्त झालं तर मात्र त्याचा त्रास हा होणार असतो. आता हरितगृहाचा जो परिणाम आहे त्याच्या तो होण्यासाठी काही वायू हे सातत्याने काम करत असतात असं आपण म्हणणार. आता हे कुठले वायू आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर अर्थातच तुम्ही आधीच्या इयत्तेमध्ये याचा अभ्यास केलाच असेल, परंतु तरी एकदा परत. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 जो आपल्या वातावरणात मिसळत असतो सातत्याने इंधनांच्या ज्वलनामुळे आणि जवळजवळ 55% जी वैश्विक तापमान वाढ होतीये त्याला हा CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा कारणीभूत असतो. 30% कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वाढलेला आहे औद्योगिक क्रांतीपासून. म्हणजे तेव्हा जेवढा कार्बन डायऑक्साईड होता त्याच्या जवळजवळ 30% आज आपल्याला ही वाढ दिसते. आता यासाठी कारणीभूत नक्कीच आहेत आपली वाहने, जंगलांची कत्तल आणि निश्चितच अपूर्ण ज्वलन, कचऱ्याचं अपूर्ण ज्वलन. तर याही पेक्षा काही अवघड त्रासदायक वायू आपण थोडेसे चर्चेत घेणार आहोत आणि मग आपण पुढे जाऊया. दुसरा महत्वाचा वायू आपण जेव्हा हरितगृहाच्या परिणामामध्ये बघतो तो आहे CH4 म्हणजेच मिथेन. आता मिथेन मध्ये सुद्धा आपल्याला 16% जवळजवळ वाढ झालेली दिसते आणि वाईट म्हणजे 20 ते 25 पटीने कार्बन डायऑक्साईड पेक्षा जास्त ऊर्जा आणि उष्णता मिथेन वायू हा आपल्या बरोबर पकडून ठेवत असतो. 10 ते 12 वर्ष तो आपल्या वातावरणात
आनंदाने भ्रमण करतो आणि म्हणूनच आपल्याला त्याचा अभ्यास आणि त्याची उत्पत्ती ही नष्ट करता आली तर फार उत्तम. अपूर्ण विघटन जे होतं बॅक्टेरियांमुळे किंवा जीवाणूंमुळे, एक जीवाणू कारणीभूत आहे, त्याला त्याचं नाव आहे मिथिनोजेन. आणि ह्या जीवाणूमुळे जर अनाएरोबिक असणं हे गरजेचं असतं. आता हा जो वायू आहे त्याच्यामुळे जर अपूर्ण विघटनामुळे जर तो वातावरणात मिसळला जात असेल तर तो फार त्रासदायक ठरतो. खास करून जर आपल्याकडे कचऱ्याचा साठा अमर्याद असेल आणि त्याच्यावर जर प्रक्रिया केली जात नसेल तर मिथेन वायूचं उत्सर्जन हे सातत्याने आपल्या वातावरणात होत असतं. तिसरा फार महत्वाचा वायू जो आज आपल्याला अभ्यासाचा आहे तो आहे N2O म्हणजेच नायट्रस ऑक्साईड. आता नायट्रस ऑक्साईड हा 6% त्याच्यातला नायट्रस ऑक्साईड हा मानवी हस्तक्षेपामुळे हा निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात वाईट त्याच्याबद्दल गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर जवळजवळ 190 वर्ष, 120 ते 190 वर्ष हा वायू आपल्या वातावरणात स्थिरावतो, कुठेही जात नाही. त्याचप्रमाणे 200 पटींनी कार्बन डायऑक्साईड पेक्षा जास्त ऊर्जा तो शोषून घेतो. माफ करा. आता ह्या N2O म्हणजेच नायट्रस ऑक्साईडचा उगम कुठे असतो बरोबर, तर त्याचा उगम होतो शेतकामांमधून. आपण जर फर्टिलायझर्स नायट्रस असलेली वापरत असाल शेतीमध्ये तर त्याच्यामुळे हा वायू निश्चितच वातावरणात मिसळत असतो. तर वातावरणात मिसळला, मृदेत मिसळला फर्टिलायझर्समुळे की नक्कीच भूजल हे प्रदूषित होतं. भूजल प्रदूषित झालं की ते वाहून नेतं नद्यांपर्यंत आणि मग आपल्या शरीरात जायला हे पाणी कंटामिनेट किंवा प्रदूषित पाणी हे वेळ लागत नाही. तसंच तो गुरांच्या शेणामधून सुद्धा इकडे तिकडे पसरतो. आता आणखीन काही प्रकार आहेत वायूंचे जे फार त्रासदायक ठरू शकतात आपल्या वातावरणासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीसाठी ते कारणीभूत ठरत असतात. ते म्हणजे आहेत CFCs, HFCs, PFCs. आता हे CFCs, HFCs, PFCs म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्याला क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हायड्रोफ्लोरोकार्बन्स आणि परफ्लोरोकार्बन्स असं आपल्याला याचं वर्गीकरण करता येईल. आता हे तिन्ही प्रकारचे वायू जे आहेत ते जवळजवळ म्हणजे जरी ते विषारी नसले तरी सुद्धा 45 ते 260 वर्ष ते वातावरणात वास्तव्य करतात आणि हजारो पटीने जास्त कार्बन डायऑक्साईड पेक्षा ते उष्णता शोषून घेत असतात. म्हणजे जवळजवळ CFCs 1500 ते 1700 पटीने जास्त ऊर्जा शोषतात, तर HFCs 4000 ते 10000 पटीने जास्त कार्बन डायऑक्साईड पेक्षा ऊर्जा शोषून घेतात आणि PFCs सुद्धा 6000 ते 10000 पटीने जास्त उष्णताही शोषून घेत असतात. त्याचप्रमाणे एक अतिशय वाईट प्रकारचा वायू आपल्याला इथे अभ्यास करावा लागतोय तो म्हणजे आहे SF6 ज्याला सल्फर हेक्साक्लोराइड असं म्हणतात. आता सल्फर हेक्साक्लोराइड हा इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये वापरला जातो फार मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रात आणि हा वायू जो आहे तुम्ही फार वाईट का म्हणलं तर तो जवळजवळ कार्बन डायऑक्साईड पेक्षा 25,000 पटीने जास्त उष्णता तो शोषून घेतो आणि खूपच स्टेबल असतो तो वातावरणात, म्हणजे तो स्थिरावतोच वातावरणात, जवळजवळ नष्टच पावत नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला ओझोन म्हणजेच O3 हाही वातावरणाला त्रास देणारा घटक हा म्हणता येईल. 2000 पटीने जास्त CO2 पेक्षा उष्णता ओझोन हा शोषून घेत असतो. आता जर आपण ह्या परिणामांमध्ये अजून काही गोष्टी बघायच्या झाल्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगच्या किंवा जागतिक तापमान वाढीमुळे, हरितगृहामुळे किंवा हरितगृहाच्या जे वेगवेगळे वायू आहेत त्यांच्यामुळे उष्णता ही शोषून घेतली जाते, पकडून ठेवली जाते असं तर आपण म्हणलंच. आणि त्या उष्णतेमुळे भूपृष्ठाचं तापमान वाढतं, हिमनद्या विरघळतात, बर्फाचा स्तर वाढतो. इथे ही सगळी यादी तुमच्या डोळ्यासमोर मगाचपासून मी दिलेलीच आहे. समुद्र पातळीत वाढ होणे, बेटे पाण्याखाली जाणे, समुद्र किनाऱ्यावर पाणी जास्त येणे, पाणथळ आणि त्रिभुज प्रदेश हे धोक्यात येणे, हे असे काही परिणाम आपल्याला सहज हे यादीत समाविष्ट करता येतात. आता भूजल क्षारमय कसं काय होतं तर काय होतं की निव्वळ
तापमान वृद्धीमुळे जसं आपण आता हरितगृहाच्या परिणामांमध्ये बघत होतो, त्यात जसं भूजल क्षारमय होतंय, त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर वन्य जीवांचे आणि वनस्पतींचे अधिवास हे नष्ट पावत आहेत. आपण पोलर बिअरचं उदाहरण अगदी या भागाच्या सुरुवातीलाच घेतलेलं आहे. आता त्याचप्रमाणे जर कारण बघायची झाली या जागतिक तापमान वाढीची, तर सगळ्यात महत्वाचं तर हरितगृह वायू आहेतच, परंतु जंगल तोड, इंधन अपूर्ण इंधन ज्वलन, त्याचप्रमाणे भूकंप म्हणजे नैसर्गिक कारण जी आहेत ती आहेत भूकंप, ज्वालामुखी, त्याचप्रमाणे औद्योगिकरित्या जे पुढे गेलेले देश आहेत, जवळजवळ 35 देश असे आहेत, 35 राष्ट्र अशी जी आहेत जी सगळ्यात जास्त जबाबदार आहेत आपल्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी. आता इथे काही अतिशय मनोरंजक, इंटरेस्टिंग असं म्हणायचंय मला, असे काही घटक मी इथे तुम्हाला दाखवते. तुम्ही जर बघितलं तर हे प्रवाळ आहे, प्रवाळ म्हणजे कोरल रीफ ज्याला म्हणतात, त्याचा लीचिंग म्हणजे त्याचा रंगच नष्ट पावतो. तुम्हाला माहिती असेल तर प्रवाळ हे अतिशय सुंदर रंग, आपल्याला त्याचे पॉलिप्स जे असतात, त्याचे जे जैविक भाग असतात ते अतिशय सुंदर असे रंग आपल्याला दाखवतात. खूप प्रखर असा लाल, पिवळा, निळा रंग आपल्याला सहज या प्रवाळांमध्ये दिसून येतो. पण जर तुम्ही फोटोत बघत असाल तर इथे कुठलाही रंग दिसत नाहीये, ते बेरंगी होतात आणि त्यांचा रंग हा नष्ट पावतो. आणि जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 1/5 जगातले प्रवाळ जे आहेत ते कट्टे पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत. आणि इतर जर काही परिणाम बघितले तर होतं काय की पर्जन्यामध्ये बदल होतात. काही ठिकाणी पर्जन्याची म्हणजे अतिवृष्टी होते, तर काही ठिकाणी दुष्काळ पडतो. त्याच वेळी ऋतूंमध्ये बदल होतात. आता ऋतूंमध्ये बदल झाले की निश्चित वेगवेगळ्या वनस्पतींचे, वेगवेगळ्या प्राण्यांचे हे प्रजननाचे प्रकार आणि त्यांच्या वेगवेगळ्या आयुष्यातल्या प्रक्रिया यांच्यात फरक पडत जातो. आणि त्यामुळे होतं काय की ऋतूंमध्ये बदल होतात, मृदेतली आर्द्रता ही बदलते. कारण काय होतं की बाष्पीभवन आणि पर्जन्य दोन्ही बदलणार आहे. बाष्पीभवन जास्त होतं जर तापमान वाढलं तर, आणि पर्जन्य ही बदलू शकतं. जसं आपण म्हणतो अतिवृष्टी होऊ शकते किंवा दुष्काळ होऊ शकतो त्या ठिकाणानुसार. आता उदाहरण द्यायचं झालं तर युरेशियामध्ये ढगांचे आच्छादन हे कमी होतंय ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा जागतिक तापमान वाढीमुळे. आता झालं कमी हे ढगांचं आच्छादन की त्यामुळे सौर ऊर्जा ही वाढते, भूपृष्ठ अतिशय तापतं आणि जमीन आणि समुद्र यांच्यातल्या तापमानामध्ये भयंकर तफावत ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता याच पद्धतीचं अजून एक उदाहरण किंवा स्पष्टीकरण, भौगोलिक स्पष्टीकरण जर घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की उष्णकटिबंधीय मान्सून प्रदेशामध्ये मान्सूनची तीव्रता फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला जागतिक तापमान वृद्धीमुळे हे दिसून येते. वाऱ्याची दिशा बदलणे हाही त्याच्यातला एक फार मोठा परिणाम आपण यादीत घेऊ शकतो. हवेचा दाब, खास करून सागराच्या पाण्यावरचा जो दाब असतो हवेचा, तो बदलतो. आता यामुळे होतं काय की सागरी प्रवाह हे बदलत राहतात आणि या बदललेल्या सागरी प्रवाहांमुळे न्यूट्रिशन मिक्सिंग झोन्स म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय चांगली माशांची वगैरे पैदावार होते असे झोन किंवा प्रदेश हे बदलतात. आणि त्याचप्रमाणे सागराचा उपजाऊपणा म्हणजे आपण ज्याला प्रोडक्टिव्हिटी ऑफ सीज असं म्हणतो, ती मात्र इथे त्यामुळे बदलत जाते. आता अजून एक फार मोठा परिणाम म्हणजे रिसेशन, मागे सरकत. मागच्या आधीच्या स्लाइडमध्ये इथे काही लिहिलंय की किनारपट्टीची शहरे ही जलमय होतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी समुद्र किनारा हा मागे सरकताना आपल्याला दिसतो. आता इथे पाणथळ जागा ही बदलत असतात. समुद्र किनाऱ्याची जी रेषा आहे ती सुद्धा आपल्याला बदललेली दिसून येते. भरतीची मर्यादा ही वेगवेगळी झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. क्षारयुक्त पाणी हे फार जोरात गोड्या पाण्याच्या प्रवाहात मिसळतं. म्हणजे जिथे इंटरमिक्सिंग झोन किंवा एस्च्युरी ज्याला असं म्हणतात, तर खाडीच्या भागामध्ये जिथे समुद्राचं पाणी हे गोड्या पाण्याला किंवा नदीच्या पाण्याला मिळत असतं, तर हे फार जोरात क्षारयुक्त पाणी गोड्या पाण्यात मिसळल्यामुळे हे पिण्यास अयोग्य असं पाणी तयार होतं
आणि हे प्रदूषित पाणी आपण वापरू शकत नाही. दुसरा फार महत्वाचा परिणाम जर आपण बघायचा झाला तर जंगलांवर हा परिणाम सातत्याने होत असतो. परिसंस्थांचं विघटन, त्यांचं विस्कळीत होणं, प्रदूषित होणं हे आजपर्यंत आपण ह्याच्या नोंदी शास्त्रज्ञांनी या ठेवलेल्या आहेत. वनस्पती आणि जीवसृष्टीवर होणारा हा दुष्परिणाम आपल्याला अजून एका पद्धतीने दिसून येतो आणि त्याची नोंद जगभर झालेली आहे. ते म्हणजे प्रजाती आपल्या मूळ स्थानकापासून या स्थलांतरित होताना आज आपल्याला दिसतात. म्हणजेच त्या बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की उष्णकटिबंधीय प्रदेशाकडून जर ध्रुवीय प्रदेशाकडे आपण बघत गेलो तर त्या ध्रुवीय प्रदेशाकडे स्थलांतरित होताना आपल्याला दिसून येतात. जवळजवळ 250 ते 600 किलोमीटर स्थलांतरित झालेल्या प्रजाती या नोंदल्या गेलेल्या आहेत. प्रचंड प्रमाणावर आणि नंबरमध्ये किंवा संख्येमध्ये वनस्पती ह्या नाश पावत आहेत, त्यांच्या प्रजाती ह्या नामशेष होत आहेत आणि म्हणून आपल्याला या सगळ्याचा फार गांभीर्याने विचार करणं हे महत्वाचं ठरतं. मानवी वस्त्यांवरही जागतिक तापमान वाढीचा परिणाम हा तितक्याच मोठ्या प्रमाणावर सातत्याने होतोय. काही ठिकाणी अतिदुष्काळ पडल्यामुळे आणि काही ठिकाणी अतिशय जास्त किंवा अतिवृष्टीमुळे, दोन्ही कारणांमुळे लाखो लोकांचं विस्थापित होणं हे आपल्याला दिसून येते. मागच्या आठवड्यातच एका फार मोठ्या अशा वादळाने आपल्या किनारी भागाला फार मोठ्या प्रमाणात त्रास दिला. आपल्या शासनाच्या सतर्कतेमुळे आणि लोकांच्या सहभागामुळे इथे एकाही माणसाचा जीव किंवा जीवितहानी काहीही झाली नाही. मात्र आपल्या वस्तूंना किंवा आपल्या प्रॉपर्टीजना या फार मोठ्या प्रमाणावर धोका हा निर्माण झालेला होता. सखल भागात किंवा किनारपट्टीच्या प्रदेशात तसंच त्रिभुज प्रदेशात हा भाग किंवा या प्रकारचा परिणाम आपल्याला सर्वात जास्त दिसून येतो. काही बेटे जलमय होण्याची भीती ही आज वर्तवली जाते. अन्नधान्य उत्पादनावरही या जागतिक तापमान वाढीचा परिणाम हा दिसून येतोय. रोगराई जास्त पसरेल अन्नधान्यावर असं म्हणलं जातं शास्त्रज्ञांकडून. कीटकांचा प्रादुर्भाव हा फार मोठ्या प्रमाणावर वाढेल अशी ही एक शक्यता फार मोठ्या प्रमाणावर वर्तवली जाते. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अगदी थोडं तापमान जरी वाढलं, म्हणजे अगदी 1 डिग्री सेंटीग्रेड जरी तापमान वाढलं तरी खूप मोठी वाढ ध्रुवीय प्रदेशामध्ये ही बघता येते. म्हणजेच 1 डिग्री जर विश्ववृत्तावरचं तापमान वाढलं तर त्याचा परिणाम जवळजवळ 10 अंश या डिग्री सेंटीग्रेड मध्ये आपल्याला ध्रुवीय प्रदेशांमध्ये दिसून येतो. ध्रुवीय प्रदेशांमध्ये तापमान वाढलं की निश्चितच आपल्याला बर्फ हा विरघळलेल्या अवस्थेत दिसत असतो. आता या सगळ्याचा परिणाम हा मानवी आयुष्यावर निश्चितच आपल्याला दिसेल आणि आरोग्यावर त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागलेला आहे. दूषित पाण्यामुळे पसरणारे रोग, डासांमुळे पसरणारे रोग, कारण आपण इथे असं सरळ म्हटलंय, तुम्ही जर बघितली असेल ही स्लाइड वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल की डासांच्या संख्येत तापमान वृद्धीमुळे हे वाढ होतीये आणि डासांमुळे उद्भवणारे मलेरिया सारखे आजार हे खूप मोठ्या प्रमाणात, डेंग्यू सुद्धा, मलेरिया, डेंग्यू ज्या भागात पूर्वी म्हणजे अगदी मागच्या दशकात डेंग्यू सारखे रोग होत नव्हते तिथे आता ह्या गेल्या 3 वर्षात डेंग्यूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो आणि त्याचं कारण जागतिक तापमान वृद्धी हेच आहे. तर डासांमुळे पसरणारे रोग आहेत, हृदयाचे काही आजार आहेत, श्वसनाचे विकार आपल्याला जागतिक तापमान वाढीमुळे झालेले दिसतात. तसंच वर्म इन्फेक्शन्स म्हणजे कृमीमुळे होणारी जे काही आजार आहेत तेही वाढतील असं WHO म्हणणं आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा जागतिक तापमान वाढीमुळे. आता याच्यावर उपाय काय आहे तर ग्लोबल वॉर्मिंगवर किंवा जागतिक तापमान वृद्धीवर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे इंधन कमीत कमी वापरणे. जवळ जाण्यासाठी 2 व्हीलर 4 व्हीलर न काढता चालत जाणे, सायकलचा वापर करणे किंवा पूल द कार किंवा 4 किंवा जास्त लोकांनी एका गाडीचा वापर करणे. हा एक फार मोठा भाग आपल्याला इथे करता येईलच. आपल्या ह्या भागाच्या शेवटच्या स्लाइड मध्ये आपण याचं एक चित्र समाविष्ट केलेलं आहे प्रकृती या आपल्या शासनाच्या प्रकल्पाचं.
तिथे आपल्याला असं दिसतं की पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर जर आपण जास्तीत जास्त केला तरही आपल्याला इथे याचा परिणाम कमीत कमी करता येईल. सीएफसीचे जर आपल्याला ऑल्टरनेटिव्ह किंवा सबस्टिट्यूट जर मिळाले किंवा ज्याला असं म्हणतात की त्याच्या ऐवजी दुसरा जो वायू वापरता येईल असा काही जर आपल्याला शोधून काढून वापरता आला तर त्याचा फार उपयोग मोठ्या प्रमाणावर आपल्याला होईल. वृक्षारोपण तर हे केलंच पाहिजे, गरजेचंच आहे. त्याचप्रमाणे नायट्रोजनची जी फर्टिलायझर्स वापरली जातात शेतीमध्ये त्याचा वापर पूर्णपणे बंद करून आपल्याला जर ऑर्गॅनिक शेतीकडे जाता आलं, जास्तीत जास्त अरासायनिक सगळं करता आलं तर ते फार उत्तम. लोकसंख्या वाढीला आळा घालणं ही तर फार महत्वाची गरज, काळाची गरज इथे आपल्याला निश्चितच हायलाइट करता येते किंवा बोलता येतं त्याच्याबद्दल. शेतीचा शाश्वत पद्धतीने विकास करणं आणि त्याचा विचार करणं हे आज इथे गरजेचं आहे जर आपल्याला जागतिक तापमान वाढीवर उपाय शोधायचे असतील तर. जंगलांची कत्तल किंवा जंगलतोड थांबवून आपल्याला सामाजिक वनशेतीसाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मागच्या काही भागांमध्ये आपण याच्यावर जास्त खोलवर चर्चा केलेलीच होती की कसं देवराई सारख्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण या प्रकारची वने ही तयार करून त्याचं संरक्षण करू शकतो. क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याच्याने प्रदूषण होणार नाही, ज्याच्याने कार्बन फुटप्रिंट्स वाढणार नाही अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरणं आज ही काळाची गरज झालेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा, आराखडा आणि सातत्याने आलेख ठेवून आपल्याला त्यावर विचार आणि त्याचा वापर करणं गरजेचं ठरतंय. स्वतःचं वाहन न वापरता पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त वापरणं, मेट्रो सारख्या सुविधांचा उपयोग करून घेणं हे आज आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग पासून किंवा जागतिक तापमान वाढीपासून वाचवू शकतं. आणि फार मोठा भाग म्हणजे हा याच्यात जनजागृतीचा आहे, त्याला आपण विसरून चालणारच नाही. आता जर पुढे जायचं झालं तर हेच आपण परत एकदा म्हणतो की काय हानिकारक प्रभाव आपल्याला इथे दिसतात. तर मोसमी वाऱ्यांच्या आगमनातील बदल म्हणजे ऋतूंमध्ये जे बदल होत आहेत, काही ऋतू लांब जात आहेत, काही ऋतू लवकर येत आहेत, अवेळी पडणारा पाऊस हा त्याच्यातलाच एक भाग आहे. वृक्षांना बहर येण्याच्या कालावधीत बदल झाला की त्यांना लागणारी फळं ही वेगळ्या कालावधीत तयार होतात आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जीव, पक्षी, प्राणी हे सगळे आणि त्यांची आयुष्य ही त्यांची जीवनचक्र या लाईफ सायकल्स ज्याला म्हणतात त्याची जीवनचक्र ही बदलत आहे. पूर आणि दुष्काळाच्या वारंवारितेत आणि तीव्रतेत ही वाढ होतीये. म्हणजे परत परत जास्तीत जास्त वेळा दुष्काळ आणि पूर येतात. त्याचप्रमाणे ते खूप सिव्हिअर म्हणजेच त्याची तीव्रता ही फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. चक्रीवादळ, सायक्लॉन्स, हरिकेन्स, टोर्नाडोज, टायफून्स ही सगळी जी चक्रीवादळ आहेत समुद्र किनाऱ्यावर आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने दिसतात आणि पीक वाढीच्या कालावधीत आणि उत्पन्नात हा सातत्याने बदल होतोय. आता याची कारणं जर आपण बघितली तर आपण बघितलं की नैसर्गिक काही कारणं आहेत. जसं सूर्यापासून मिळणारी ऊर्जा जर ती कमी असेल तर सौरताप हा कमी असतो, मात्र ती जास्त असेल तर सौरताप हा जास्त असतो. त्याचप्रमाणे ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप ही सगळी नैसर्गिक कारणे तर आहेतच, मात्र मानवी हस्तक्षेप यामध्ये झाला म्हणजेच इंधनांच्या ज्वलनातून मुख्यतः कार्बन डायऑक्साईड आणि इतर जे सीएफसीज, बीएफसीज आणि एचएफसीज आपण बोललो किंवा सल्फर हेक्साफ्लोराइड बद्दल आपण बोललो, तर ह्या सगळ्यांचा जर जास्तीत जास्त अतिरेकी उत्सर्जन होऊन वातावरणात ते मिसळले गेले तर मात्र आपल्याला फार त्रास हा भोगावा लागतोय. आता मागच्याच भागामध्ये खरं म्हणजे आम्लवर्षेबद्दल आपण खूप जास्त प्रमाणात बोललोच होतो, परंतु जेव्हा आम्लवर्षेबद्दल बोलतो तेव्हा ही एक एकत्रित संकल्पना आहे. पर्जन्य, बर्फवृष्टी, धुके, दवबिंदू या सगळ्याचा आम्लवर्षेच्या संकल्पनेमध्ये हा समावेश होत असतो. आता हे ऑक्साइड्स असतात सल्फरची आणि नायट्रोजनची, ज्यांचं मिश्रण होतं वातावरणातल्या आर्द्रतेत. आता हे मिश्रण ही आम्लवर्षेच्या स्वरूपात हे पडत असत आणि म्हणून जर आपण बघितलं, तुम्हाला माहितीये का मित्रांनो, 1872 मध्ये बघा लक्षात घ्या, 1872 मध्ये एका ब्रिटिश केमिस्टनी किंवा ब्रिटिश शास्त्रज्ञांनी
त्याचं नाव होतं रॉबर्ट अँगस स्मिथ. ह्यांनी एक लेख लिहिला होता ज्याचं नाव होतं एअर अँड रेन द बिगिनिंग ऑफ केमिकल क्लायमेटोलॉजी. आणि त्यामध्ये त्यांनी 1872 मध्ये ही संकल्पना, हे शब्द पहिल्यांदा वापरले होते, ज्याला म्हणतात ऍसिड रेन किंवा आम्लवर्षा. आता या आम्लवर्षेचे परिणाम जगभर दिसून येतात बरं का. म्हणजे जे तुम्ही इथे वाचलं असेल, मागच्या वेळी आपण याबद्दल चर्चा केलेली होती की ह्याच्यामुळे मृदा आणि पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते, त्यामुळे सगळ्या जीवांची हानी होते, परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतात, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे परिणाम दिसून येतात. मात्र हे परिणाम कुठल्या एका प्रदेशात दिसत नाहीत, तर जगभर हे परिणाम आपल्याला आज दिसून येत आहेत. उत्तर अमेरिका, युरोप, जपान, चीन आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये सर्वात जास्त याचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. अमेरिकेमध्ये कोळसा जाळल्यामुळे आम्लवर्षा ही उत्पन्न होतीये असं म्हणलं जातंय. शास्त्रज्ञ अभ्यास करतायत. कॅनडाचा सुद्धा, जिथे ऑइल रिफायनिंग म्हणजे तेल शुद्धीकरण, नैसर्गिक तेल शुद्धीकरणाच्या ज्या मोठमोठ्या कारखान्यांमुळे हा आम्लवर्षाचा भाग आपल्याला दिसून येऊ शकतो. अर्थातच परत एकदा आम्लवर्षाची काही नैसर्गिक कारणे आहेत, जसं आपण म्हणू शकतो की व्होल्कॅनोज आहेत, म्हणजे ज्वालामुखी आहेत, वीज पडणं आहे, किंवा काही गिझर्स किंवा उष्ण पाण्याचे झरे असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा आम्लवर्षा ही होऊ शकते. मात्र आज होणारी आम्लवर्षा आपल्याला बायोमास बर्निंग म्हणजे जैविक इंधनांचं अपूर्ण ज्वलन, जास्तीत जास्त आम्लीकरण, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की गुरांच्या शेणातून पसरणाऱ्या वायूंमुळे आपल्याला हे आम्लवर्षेचं प्रमाण जास्त झालेलं आहे दिसून येतं. आता त्याचे परिणाम जे आपण यादी करत होतो, तर त्यामध्ये वनस्पतींचा ऱ्हास किंवा त्यांच्या विविध प्रकारच्या वनस्पतींचा नाश पावणं हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसून येतं. त्याचप्रमाणे पोषक द्रव्य ही वाहून जात आहेत आणि परिसंस्थेची हानी ही आपल्याला दिसून येते. आता काही होतं काय की झाडांच्या पानांवर हे मोठी मोठी भोकं निर्माण झालेली ही आपल्याला आम्लवर्षेमुळे दिसतात. म्हणजे आम्लवर्षेचा थेंब जर झाडाच्या पानावर पडला तर त्या पानाला भोक पडतं आणि या भोकामुळे त्यांना प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही पूर्णत्वाला नेता येत नाही आणि त्यामुळे ही वनस्पती ही मृत पावते. आणि अशा पद्धतीचे नाश पावलेल्या वनस्पती आपल्याला जगभर दिसून येतात. काही ठिकाणी शेतातली पूर्ण आलेली पिकं सुद्धा याच्यामुळे खराब झालेली आपल्याला दिसू शकतात. भूजलामध्ये जर हे पाणी प्रदूषित केलं आम्लवर्षेचं, तर भूजल तर प्रदूषित होतच, परंतु भूजलापासून ते नदीच्या पाण्यापर्यंत आणि नदीच्या पाण्यापासून ते सागराच्या पाण्यापर्यंत असा त्याचा प्रवाह हा होत असतो. जर हे कंटॅमिनेटेड म्हणजे प्रदूषित पाणी जर मानवी जीवनामध्ये किंवा मानवी शरीरामध्ये त्याचा समावेश झाला, मग ते पाण्याच्या स्वरूपात असू दे, वाफेच्या स्वरूपात असू दे, किंवा एखाद्या मासा खाल्ल्यामुळे मनुष्य प्राण्याच्या शरीरात गेलेले असू दे, त्याच्यामुळे मोठे परिणाम हे मानवी जीवनावर पडलेले दिसून येतात. अर्बन स्मॉग म्हणजेच शहरामधले जी औष्णिक बेट तयार झालेली आहेत, त्यामध्ये आपल्याला स्मोक आणि फॉग याची एकत्र झालेली ही संकल्पना अर्बन स्मॉगची आपल्याला इथे दिसून येते. हे आम्लवर्षेचे परिणाम आपण निश्चितच अभ्यासू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला होणारे त्रास, मानवी जीवनावर होणारे त्याचे गंभीर परिणाम याची आपण यादी ही अभ्यासासाठी समाविष्ट करू शकतो. आता जर पुढे जायचं झालं तर हा दुसरा भाग आहे आपल्या धड्याचा. म्हणजे निम्मा भाग हा मूळ संकल्पनांवर आधारित आहे आणि निम्मा भाग वेगवेगळ्या समित्यांवर आणि त्यांच्या मोठमोठ्या अहवालांवर आपल्याला दिसून येतो. तर हवामान बदलांविषयी ज्या आंतरशासकीय समिती आहेत, म्हणजे IPCC आंतरशासकीय समिती क्लायमेट चेंज वरची किंवा हवामान बदलावरची याला म्हणता येईल, तर ह्या समितीने म्हणजे इंटरनॅशनल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज या समितीने जी विविध संशोधनं केलेली आहेत याचे अहवाल
आपल्याला उपलब्ध आहेत. आणि त्या अहवालानुसार जर अगदी अलीकडचा जर अहवाल बघितला तर 1.5 सेंटीमीटर सेंटीग्रेडच्या जागतिक तापमान वाढीवर हा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज आपल्याला असं दिसून येतं की पूर्ण जगामध्ये तापमान बदलतंय, जास्तीत जास्त ठिकाणी हे वाढलं जातंय आणि त्यामुळे आपल्याला त्याचा धोका हा जर वेळी समजला नाही, आपण त्याच्यावर जर उपाय केला नाही तर मात्र फार मोठ्या प्रमाणावर त्रास हा उद्भवू शकतो. आता वेगवेगळ्या देशांनी 1990च्या दशकापासूनच याच्यावर विचार करायला सुरुवात केलेली आहे आणि क्योटोचा जो प्रोटोकॉल होता तो तेव्हापासूनच आपण अंमलबजावणी त्याची भारतामध्ये करत आलेलो आहोत. आणि पॅरिस करारावर 2016 मध्येही आपण सह्या किंवा स्वाक्षऱ्या केल्यामुळे आपण तिथे फार मोठ्या कामामध्ये याच्या समाविष्ट आहोत. जर तुम्ही बघत असाल तर आंतरराष्ट्रीय संयुक्त परिषदेच्या रचनेत किंवा हवामान बदलासंदर्भात UNFCCC याच्यामध्ये 1992 साली रिओ दि जानेरिओ इथून ह्या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. तर ही वसुंधरा परिषद जी होती तिथे पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पर्यावरणावर करार हा स्वीकारण्यात आला. आणि क्योटो प्रोटोकॉल त्याच्यानंतर जेव्हा उद्दिष्ट हे ठरवली गेली तेव्हा क्योटो प्रोटोकॉलचा आणि कार्बन क्रेडिटचा समावेश हा या भागामध्ये करण्यात आला. आता जेव्हा आपण ह्या सगळ्याबद्दल बोलत होतो तेव्हा 1987 मध्ये झालेला सितांबरावरचा मॉन्ट्रियल करार हा सुद्धा तेवढाच महत्वाचा ठरतो. ओझोन वायूंना नाश करणाऱ्या उत्पादनांचा वापर हळूहळू बंद करणे आणि त्याबद्दलची उद्दिष्टे ठरवणे असं या कराराचा सगळ्यात मोठा भाग होता. आता सगळ्यात नवीन जो भाग आपल्या पुस्तिकेमध्ये आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे तो आहे भारत सरकारच्या 2008 ची राष्ट्रीय कृती योजना. आता ही जी कृती योजना आहे त्याबद्दल जास्तीत जास्त वाचा. त्याचा अहवाल हा जो पूर्ण अहवाल आहे तो फ्रीली डाउनलोडेबल म्हणजे अगदी विनाशुल्क आपण इथे वाचू शकतो. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण हा म्हणजे प्रेस रिलीज इन्फॉर्मेशन ज्याला म्हणता येईल तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनी आपल्याला हे रिसर्च युनिट द्वारा अहवाल आपल्याला दिलेला आहे उपलब्ध करून आणि तो नक्की आपण इथे अभ्यासू शकतो. हा हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजनेवरचा पूर्ण अहवाल आहे आणि त्याच्यावरचे जर वारंवार विचारणारे जाणारे प्रश्न म्हणजेच फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स जर आपण बघितले तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की नेमकं काय आहे हा जो संबंध, ही जी संबंध कृती योजना आहे म्हणजे हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना NAPCCC जी आहे ती म्हणजे नेमके काय आहे. तर 30 जून 2008 रोजी ही भारत सरकारने आपल्याला कृती योजना दिलेली आहे, पंतप्रधानांनी ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि हे एक राष्ट्रीय धोरण आहे, रूपरेषा आहे ही की आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपली उद्दिष्ट काय आहेत हे आपल्याला या कृती योजनेवरून दिसून येतं. आता ह्याच्यासाठी या कृती योजनेसाठी ह्या 8 मोहिमांची इथे आपल्याला यादी दिसते. आता ही जी मिशन्स आहेत 8 राष्ट्रीय मिशन्स आपल्याला इथे दिली गेलेली आहेत ती कशासाठी तर आपलं हवामान जे सातत्याने बदलतंय, सारखं जे बदलतंय त्याचं अनुकूलन किंवा त्याचं शमन, त्याचे जे त्रासदायक घटक आहेत त्यांना शांत करणं किंवा ऊर्जेची जी कार्यक्षमता आहे ती वाढवणं किंवा नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणं या सगळ्या गोष्टी या आपल्याला दिसून येतील. आता या 8 ज्या राष्ट्रीय मोहिमा आहेत हवामान बदलाच्या त्या अशा की राष्ट्रीय सौर मोहीम जी आहे ती, नंतर वर्धित ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय मिशन आहे, शाश्वत निवासस्थानावर राष्ट्रीय मिशन आहे किंवा राष्ट्रीय जल अभियान आहे, हिमालयन इकोसिस्टीम टिकवून ठेवण्यासाठीचं राष्ट्रीय मिशन आहे, हरित भारतासाठी आहे, शाश्वत शेतीसाठी आहे सस्टेनेबल ऍग्रीकल्चर आणि नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. आता हा जो शेवटचा 8वा भाग आहे त्याच्याबद्दलही आपण थोडी जास्त चर्चा नक्कीच करूया. परंतु जर आपण याची तत्व बघितली ह्या योजनेची किंवा या पूर्ण प्रकल्पाची जर आपण तत्व बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की हे सर्व समावेशक
आणि शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह ऑल असं अशा या धोरणाद्वारे गरिबांचं संरक्षण करणं किंवा त्यांना एखादा प्रदेश हा संवेदनशील असताना राष्ट्रीय वाढ आणि दारिद्र्य निर्मूलन करणं, त्याचप्रमाणे पर्यावरणीय स्थिरता किंवा कारण शेवटचा जो उपयोग असतो त्याचं व्यवस्थापन करणं एखाद्या वस्तूचं, त्याचप्रमाणे त्याची मागणी आणि त्याच्याबद्दलचे खर्च याच्याबद्दलची प्रभावी धोरणं करणं. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठा अभ्यास आणि सामाजिक सहभाग हा गरजेचा आहे. त्याचप्रमाणे जसं इथे म्हणले की युनिक लिंकेजेस म्हणजे एक खूप चांगलं हे नेटवर्क किंवा आंतरजाल हे आपल्याला तयार करावं लागणार आहे आणि त्यानुसारच ही सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी आपण इथे बघू शकतो. आता इथे दोन फार महत्वाच्या मोहिमा आहेत जिथे आपली मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय हे तिथे कार्यरत असतं आणि या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे हिमालयन इकोसिस्टीमवर काम करणं आणि दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंजवर काम करणं. आता या दोन गोष्टी करत असताना त्यांनी काय केलंय तर हवामान विज्ञानाशी संबंधित असलेलं संशोधन हे ज्या संस्था त्याच्या सातत्याने किंवा प्रत्येक क्षणी काम करतायत त्या सगळ्यांचं एक फार सुंदर जाळं हे तयार केलं गेलंय आणि त्यांना एकमेकांमध्ये माहिती पुरवणं आणि त्या माहितीची देवाणघेवाण सुलभ करणं हे इथे साध्य झालेलं आहे. खूप मोठं काम आहे आणि तुम्ही पुढच्या स्लाइडमध्ये बघू शकाल की या कुठल्या कुठल्या संस्था आहेत तर तुम्ही अचंबित व्हाल की या एवढ्या मोठ्या संस्था या एकमेकांना मदत करून या विषयाचा अभ्यास हा खोलाचं सातत्याने करतायत. म्हणजे कृषी, आरोग्य, नैसर्गिक परिसंस्था, जैवविविधता, किनारपट्टीच्या प्रदेशांचा विकास आणि संवर्धन अशा सगळ्या महत्वाच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय आणि याचा फार प्रभावी मॉडेल किंवा याचा अभ्यास करण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा मार्ग या सगळ्या संस्थांनी मिळून एकत्रितरित्या येऊन या नेटवर्कची स्थापना करून आपल्याला करून दिलेला आहे. आता यामध्ये ते नक्की काय करतात तर होणारे हवामानात होणारे बदल, त्यांच्या प्रक्रिया, यांच्या नोंदी करणं, त्याचे धोके हे आपल्याला यांच्या पूर्वसूचना देणं आणि नक्कीच आपल्याला त्याबद्दलची जाणीव निर्माण करून देणं. तर हे सगळंच किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात येतच असेल. तर ह्यात तुम्ही जर पुढच्या स्लाइड मध्ये बघितलं तर इथे वेगवेगळ्या संस्था आपल्याला दिसून येतील. आता ह्या संस्थांची जर तुम्ही निव्वळ नावं जरी वाचली तरी तुमच्या असं लक्षात येईल की आपण इथे बोलतोय IIMs बद्दल, आपण इथे बोलतोय निरी बद्दल, आपण इथे बोलतोय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू बद्दल किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम डेहराडून बद्दल. या सगळ्याच संस्था म्हणजे यातली प्रत्येक संस्था मी तर म्हणेन ही अतिशय मोठ्या पद्धतीने आणि खूप खोलात जाऊन कामं इथे करताना आपल्याला दिसून येते. पण जर असं लक्षात घ्या की सगळ्या एकत्र आल्या या संस्था तर केवढ्या मोठ्या पद्धतीचं आपल्याला ही माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे हा भाग या फायदा आपल्याला होतोय. म्हणजे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया डेहराडून आणि त्याच प्रकारे निरी म्हणजे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर या सगळ्या संस्था जर एकत्र येत असतील तर म्हणजे खरोखरच आपल्या शासनाने हे फार मोठं पाऊल या निमित्ताने उचललेलं आपल्याला दिसतंय. आता या सगळ्या कार्यक्रमांचा परिपाक म्हणून मागच्या वर्षी आपल्याला असं दिसून येईल की जवळजवळ 350 जास्तीत जास्त याच्यापेक्षा जास्त कार्यशाळा या आयोजित करण्यात आल्या, वर्कशॉप्स ज्याच्यात जवळजवळ 8,000 लोकांनी सहभाग घेतला. जवळजवळ 250 पेक्षा जास्त राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम यामध्ये राबवले गेले. 50,000 अधिक लोक प्रशिक्षित झाले आणि 40 पेक्षा जास्त राष्ट्रीय कार्यक्रमांना इथं प्रोत्साहन दिलं गेलंय. त्याच्यामध्ये जवळजवळ 2,000 पेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावलेली आहे, त्यांनी अटेंड केलेले ते प्रोग्राम्स. आणि जर सगळं एकत्र करून हे नेटवर्क किंवा हे जाळं बघायचं झालं तर जवळजवळ 1.5 लाख लोकांना याबद्दल जागृत करण्यात आपण यशस्वी झालोय. म्हणजेच जर आपण याच्याबद्दलची जास्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली
तर निश्चितच आपण आणि आपल्या शासनाने निर्धारित केलेली जी उद्दिष्ट आहेत, जवळजवळ म्हणजे 2022 ऑगस्ट पासून जी आपण निर्धारित केलेली उद्दिष्ट आहेत ती निश्चितच पूर्ण करायचा आपल्याला त्या टप्प्यानुसार आपल्याला किंवा आपल्याला पुढे जाता येईल किंवा त्याच्या दृष्टीने आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल. जर तुम्ही पुढच्या भागात बघितलं किंवा पुढच्या स्लाइड मध्ये बघितलं तर आपले राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आपल्याला उत्तरात लेखी उत्तरात असं सांगितलंय की जागतिक लोकसंख्येच्या 17% जरी भारतात असली तरी जर आपण शास्त्रज्ञांच्या नोंदी बघितल्या तर 1850 पासून 2019 पर्यंत संचित हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात भारताने फक्त आणि फक्त 4% योगदान दिलेलं आहे. किती मोठी लोकसंख्या आहे बघा. एवढी मोठी लोकसंख्या असूनही आपण CFCs, PFCs, HFCs हे यांच्यासाठी कारणीभूत ठरत नाही आहोत. आणि म्हणूनच जरी आपल्याला असे आरोप होत असले औद्योगिकरित्या प्रगत असलेल्या राष्ट्रांकडून की भारतात लोकसंख्या जास्त आहे म्हणून ते जास्त जबाबदार आहेत जागतिक तापमान वाढीसाठी, तर ते तसं माझ्या मित्रांनो तसं नाहीये. आणि म्हणूनच इथे आपल्याला असं दिसून येईल की फक्त 4% आपण हरितगृह वायू हे उत्सर्जित केलेले आहेत गेल्या कित्येक दशकांमध्ये. किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे आपल्याला नक्की सांगता येईल, हे हायलाइट करते असं ते म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंग मध्ये जे मोठी आव्हानं आपल्याला दिसून येत आहेत ती जर आपण बघितलं तर जे औद्योगिकरित्या विकसित देश आहेत त्यांच्यामुळे, भारतामुळे नाही. आणि त्याबरोबरच ते असंही आपल्याला नक्की सांगतात की भारत हा समस्या निर्मितीत नव्हे तर त्या समस्यांवरची उत्तर शोधण्यात भारत हा आघाडीवर राहील नेहमीच. आणि माझ्या मित्रांनो मला नक्की असं सांगा असं वाटतं की आपल्या जीवनशैलीत आपण जो बदल घडवून आणतोय म्हणजे गेल्या जवळजवळ 2 महिन्यात आपण 11 ते 13 वेगवेगळे भाग या विषयावर आपण इथे बोललो. आणि हे भाग बोलताना प्रत्येक वेळी आपण अशी चर्चा केली की आपला सहभाग एक छोटं कुटुंब म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपला सहभाग पर्यावरणाच्या संरक्षणात हा काय असेल, कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शकू आणि आपल्या पर्यावरणाची एक काळजी घेऊ शकू. आणि मला नक्की माहितीये की तुम्ही या सगळ्याचा विचार फार मोठ्या गांभीर्याने करत आहात आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनशैलीतही खूप मोठ्या प्रकारावर बदल घडत आहे. आता हे तर आपल्याला माहितीच आहे, आपण मागच्या वेळी याचा खूप मोठा विचार केलेलाच होता. तरी परत एकदा आठवण की आपल्याला फार मोठे मोठे सौर ऊर्जा प्रकल्प हे भारतभर दिसून येतात. आणि राजस्थानात जसं आपण मागच्या वेळी म्हणलं की राजस्थानात सगळ्यात मोठा सौर ऊर्जेवर आधारित असलेला प्रकल्प आपल्याला पुनर्नवीकरणीय ऊर्जा संपादनासाठी हा महत्वाचा ठरतोय. त्याचप्रमाणे दक्षिण भारतात असलेल्या पवन चक्क्या याही आपल्याला तितक्याच प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत करतायत. आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप मोठा फरक पडतोय बरं का मित्रांनो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण जर बदलल्या, जसं तुम्हाला माहितीच असेल की तमिळनाडू सरकारने पूर्ण राज्यात ऐकून घ्या मित्रांनो, पूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी इतकी मोठ्या प्रमाणावर राबवलेली आहे. म्हणजे पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या तिथे उपलब्धच नाही. अख्ख्या तमिळनाडूत तुम्ही कुठेही फिरा, कुठेही जा, तुम्हाला छोटी मिनरल वॉटरची वॉटर बॉटल विकत मिळणार नाही. मग काय बरं करतात ते, तर त्यांच्याकडे मोठमोठ्या सरकारनी स्थापन केलेल्या मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या, स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याच्या टाक्या तिथे उपलब्ध आहेत. आणि तिथून तुम्ही 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये अशा पद्धतीने पाणी विकत घेऊन नक्की पिऊ शकता. किंवा खूप मोठी डायरेक्ट 20 लिटरची पाण्याची बाटली ही आपल्याला उपलब्ध होऊ शकते. म्हणजेच प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवणं हे आपल्याला शक्य आहे.
आता अजून काही ठिकाणचा विचार करायचा झाला तर अर्थातच महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर घातलेली बंदी याचा आपण मागच्या भागामध्ये विचार केला आणि अभ्यासही केला. 2018 पासून ही बंदी आपण लागू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण असंही म्हणलं की कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या त्या भागामध्ये आपण असंही नमूद केलं होतं की अन्नाच्या पॅकिंगसाठी म्हणजे जेव्हा फूड आपण ऑर्डर करतो किंवा मागवून घेतो तेव्हा आलेल्या डब्यांच्या पॅकिंग मध्ये आपण स्वच्छता करून मग जर ते कचऱ्यात टाकले तर त्याचं रिसायकलिंग म्हणजे पुनर्वापर करणं, पुनर्चक्रीकरण करून पुनर्वापर करणं हे सोपं जातं याचा विचार आपण आधीच केलेला आहे. आता काही पर्यटन स्थळांबद्दल जर आपण विचार करायचा झाला तर नैनिताल किंवा माथेरानसारखी काही पर्यटन स्थळं आहेत की जिथे कुठलाही प्लास्टिकचा पदार्थ किंवा वस्तू असं म्हणता येईल तर प्लास्टिकची वस्तू ही नेताच येत नाही. म्हणजे जेव्हा त्याच्या छोट्याशा शहरांची सीमा सुरू होते तेव्हा त्या सीमेवर या वस्तू आपल्याला सरकारच्या ताब्यात द्याव्या लागतात आणि जेव्हा आपण ते शहर किंवा ते गाव किंवा ते छोटं टाउन जे असं म्हणता येईल तर ते जेव्हा आपण सोडून जातो तेव्हा आपल्याला त्या वस्तू परत मिळतात. आता अशा पद्धतीने होतं काय की आतल्या भागात किंवा त्या प्रदेशाचं संरक्षण हे प्लास्टिक पासून निश्चितच करता येतं. आपल्या वेगवेगळ्या हँडीक्राफ्ट म्हणजेच आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कला आहेत, पारंपरिक ज्या कला आहेत त्यांना प्रोत्साहन देणं किंवा जसं आपण मागच्या वेळी पण म्हटलं की प्लास्टिकचा किंवा थ्रो अवे, वन यूज अँड थ्रो अवे अशा पद्धतीचे थर्माकोलचे डिशेस किंवा ग्लासेस असे पार्टीजना न वापरता जर आपण द्रोण, पत्रावळ्या अशा वापरल्या तर त्याचा होणारा परिणाम आपल्याला निश्चितच इथे दिसून येतो. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा फार गांभीर्याने विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आता पुढच्या ज्या स्लाइड मध्ये आपण ह्या प्रकृती प्रकल्पातून घेतलेलं चित्र आहे. जर तुम्ही ह्या 9 सगळ्या चित्रांचा जर पूर्णपणे विचार केलात तर तुम्हाला परत एकदा असं दिसून येईल की ह्यातलं प्रत्येक चित्र आपल्याला खूप मोठी शिकवण देतं. आपल्याला कचरा व्यवस्थापनाचं संपूर्ण ज्ञान या 9 चित्रांमधून समजतं किंवा आपल्या पर्यावरणाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला या प्रकृती प्रकल्पाच्या एका चित्रातून दिसून येईल. तुम्ही जरूर ह्या 2 मिनिटाच्या व्हिडिओला लाईक करा, बघा, शेअर करा. हा सुंदर शासकीय व्हिडिओ आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे प्रकृती प्रकल्पाचा. जर इथे तुम्ही बघितलं तर पहिल्या चित्रात आपल्याला दिसतंय की प्रकृती सांगते आपल्याला की कचऱ्याचं हे वर्गीकरण करा आणि त्याचं पुनर्चक्रीकरण करून पुनर्वापर करा. दुसऱ्या भागात आपल्याला दिसतंय की आपल्या आजूबाजूच्या पर्यटन स्थळांवर किंवा आपल्या आजूबाजूच्या पर्यटन किंवा संसाधनांवर हा कचऱ्याचा मारा करू नका आणि पर्यावरण परिसंस्था ही स्वच्छ ठेवा. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की अन्नाची अतिवापर की आपण ज्याला म्हणता येईल की अन्न टाकून देणं हा प्रकार पूर्णपणे बंद करून आपल्याला हवं इतकंच अन्न तयार करून आपण त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. जर तुम्ही इथे बघितलं तर निव्वळ वाया जातंय ओके किंवा खराब अन्न फेकून देणं याच्यापेक्षा जर एखाद्या जीवाला त्याच्यानी अन्नधान्य पुरवठा होणार असेल तर त्याचा विचार तुम्ही नक्की करू शकता. पार्टी सेलिब्रेशन्स मध्ये किंवा आपल्या सगळ्या वेगवेगळ्या वाढदिवसाच्या किंवा नवीन वर्षाच्या किंवा दिवाळीच्या वेगवेगळ्या सेलिब्रेशन्स मध्ये आपण कमीत कमी हा प्लास्टिकचा वापर करून जास्तीत जास्त आनंद निर्माण करण्याचा आपण इथे निश्चितच एक संकल्प करू शकतो. आपल्या चौथ्या आणि पाचव्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की कारपुलिंग आपण मागच्या वेळी याच्याबद्दल बोललो की 4 किंवा 5 सहकारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी जात असतील तर निश्चित तुम्ही वाहनं एकमेकांशी शेअर करा, एकमेकांना सांगा कुठे चाललाय, इंधन वाचवा. पुढच्या चित्रात आपल्याला असं निश्चित दिसतंय की आपण आपली पिशवी स्वतः कॅरी करा किंवा स्वतः घेऊन जा, सायकल चालवा, चाला, कमीत कमी पाण्याचा वापर करून वाहनं धुवा, जास्तीत जास्त झाडं लावा आणि आनंदात राहा. याबरोबरच इथला आजचा हा भाग इथेच संपवते. परत भेटू पुढच्या भागात. नमस्कार.